नमस्कार मित्रांनो, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजलेत 11:30, जेवायला आलो आहे. लंच टायमिंग चालला आहे आमचा. या जेवायला. आता दाखवू का तुम्हाला? आज टिफिनमध्ये बायकोने दिलं आहे. एक सेकंड दाखवतो. चवळीची भाजी दिली, चपाती दिली और लड्डू दिया है भाई. काय आपलं डेली लाईफ रुटीन असे चालते मित्रांनो. ऑफिसला या, काम करा, टिफिन खा, घरी जा. तर इथून मी बसलो ना, त्याच्या समोर एक नंबर व्ह्यू तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इथे मी बसलोय आणि इकडून हा एक नंबर व्ह्यू आहे ना. कॅन्टीन मध्ये मी इथेच बसतो जेवायला. ठीक आहे गाईस, जेवण झाल्यावरती भेटू. ॲक्च्युली मोबाईल इथे लॉकरमध्ये ठेवायला लागतो, ऑफिसमध्ये अलाउड नाही डेस्कवरती. म्हणून आपण डायरेक्ट भेटू आता 3 वाजेला ऑफिस सुटल्यावरती. तोपर्यंत तुम्ही पण तुमचे कामं करून घ्या. तर मित्रांनो, आता वाजलेत 2:30. आपलं काम संपलं आहे. म्हणजे मी लवकर जरा टार्गेट वगैरे मारून घेतला आम्ही, राहुल दादा आणि मी. आणि येऊन कॅफेटेरियामध्ये बसलो आहे. कारण की आम्ही वी कैन नॉट लॉग आउट बिफोर 3 o'clock ना. 3 बजे के पहले हम लोग लॉग आउट नहीं कर सकते, ये कंपनी का रूल है. आमचा टार्गेट होतो 2:30ला. ते अर्धा तास आम्हाला असं वाटतंय लय अवघड असतं. अर्धा तास बसून राहायला लागते इथे. म्हणजे काम करून सुद्धा आम्हाला इथं बसून राहायला लागतं. आणि आपण याच्यावरून म्हणजे मी असं विचार करत होतो की आपण सोसायटीमध्ये राहतो तेव्हा कोणी जर आपल्या शेजारी किंवा आजूबाजूला समजा कचरा वगैरे काही लावला असेल किंवा सोसायटीमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल, तेव्हा आपण किती चढून बोलतो ना की असं नाही चालणार, असं नाही चालणार. आणि इथे काम करून पण आपल्याला बसून ठेवतायत, वरून शिवीगाळ पण करतात. पण माझ्या कंपनीमध्ये नाही करत, म्हणजे व्यवस्थित BIBS आहे सगळ्यांचं. पण अदर्स कंपनींमध्ये शिवीगाळसुद्धा करतात. तरी माणूस तिथं प्रामाणिकपणे काम करतो, ऐकून घेतो सगळं काही. समाजात का ऐकायला हरकत आहे? लोकांना काही समजत नाही. वादविवाद करायला तुरंत 1 मिनिटात रेडी राहतात. राहुल भाई तो काटताय सब. शांत, ओम शांती, ओम शांतीवाला आदमी. राहुलला भेटलात की नाही तुम्ही? हा बघा आपला राहुल, ओम शांतीवाला माणूस. राहुल आता मंडेला वोटिंग करणार आहे. तर राहुल वीकेंडमध्ये व्यवस्थित विचार कर जरा कोणाला वोट करायचं काय नाही. अबकी बार हाँ 400 के पार. बोलने पता नहीं, लेकिन अबकी बार 400 के पार. किसका जाएगा वो नहीं पता. हाँ, अबकी बार 400 के पार. हाँ, चलेगा. प्रदीप भाई देखो सपोर्ट कर रहा है, लग रहा है. प्रदीप भाई ब्लॉग देखेगा तो समझ जाएगा 400 के पार क्या बोल रहा है. हा इकडचा व्ह्यू बसलोय. तुम्ही तर बघितलं असेल, जेवताना मी दाखवलंय तुम्हाला. काही नाही गाईज, आता आम्ही इथं असंच टाइमपास करतो. म्हणजे जरा रिलॅक्स होतो, गप्पा गोष्टी करतो. कारण की आतमध्ये सगळे सिरियसली काम करतात ना, वेळ नाही भेटत. कारण की आमचं ॲक्युरसीवर डिपेंड असतं. वर्किंग कसं चाललं आहे काय नाही, त्याचा पैसा मिळताय ना भाई ॲक्युरसी का बी. समजलं ना. इकडे टी व्ही वगैरे लावला आहे कंपनी, बजेट वाढला आहे कंपनीचा, तुम्हाला दिसतच असेल. IPL बघू शकता तुम्ही. हां, इथून निघणार आता मस्त. आता म्हणजे मला 2:56ला ट्रेन आहे मित्रांनो. तर मी 2:50ला लॉग आउट करणार. ठीक आहे, म्हणजे पंच आउट करणार बाहेर निघण्यासाठी. मग ते 6 मिनटात मी स्टेशनला स्पीडली वॉकिंग करत, आणि ट्रेन सापडते मला 1 मिनटासाठी. आणि इथं बसून 20-25 मिनटं बसून राहणार आहे. लई अवघड जीवन आहे. यांचे रूल्स लई कठीण आहेत, पण फॉलो करायला लागतात. मग तिथून बघू आता ट्रेन कशी भेटते काय नाही, भेटते की नाही भेटते. आता परत आलो मित्रांनो. फायनली ट्रेन भेटली आपल्याला. तर मित्रांनो, आता ठाणे स्टेशनला पोहोचलो आहे. स्टेशनच्या बाहेर आलो आहे. तर म्हणून बोललो चला, आता वीकेंड पण आहे, वेळ पण आहे माझ्याकडे, उद्या सुट्टी असेल तर. म्हणून बोललो चला बायकोला फ्रँकी घेऊन जातो इथून, कधीतरी खुश करायला पाहिजे.
सरप्राईज म्हणून घेऊन जातो, सांगत नाही तिला. तर जर का तुम्ही ठाण्याला राहत असणार तर नक्की ट्राय करा. ठाणे वेस्टला भेटते ती फ्रँकी. मी दाखवतो तुम्हाला ते शॉप. मस्त आहे, एक नंबर आहे. टेस्टला छान वाटली मला म्हणून घेऊन जायची आपण, असं मी ठरवलं आहे. तर चला आपण ती फ्रँकी बघू. आता तुम्हाला शॉप दाखवतो, ठीक आहे. खूप मोठं स्टेशन आहे, खूप गर्दी असते मित्रांनो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं डिस्ट्रिक्ट ठाणे. स्टेशनच्या बाहेर निघालात तर गणेश टावर म्हणून सर्च करा मित्रांनो. तिथे ही अपार्टमेंट आहे. त्याच्या जस्ट थोडंसं पुढे गेलात ना तर तुम्हाला दाखवतो कुठलं फ्रँकीचं शॉप आहे. तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि स्टेशनच्या बस वेस्ट साईडला यायचं तुम्हाला. तर हे बघू शकता तुम्ही. शॉपला आल्यानंतर इथे एक नंबर फ्रँकी बनवतो मित्रा. आपण घेतली मंचुरियन फ्रँकी, तर ती खाऊया आणि नीताला खाऊ घालू. मला नाव तर दाखवलं मी कुठलं शॉप आहे काय नाही ते. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला समजेल की कुठं यायचं. तरी मी ॲड्रेस सांगतो तुम्हाला एक्झॅक्ट. स्टेशनच्या बाहेर निघालं तर भेटेल तुम्हाला. ट्रेनसाठी जातो आहे मित्रांनो प्लॅटफॉर्मवरती. ट्रेन पकडायला लागेल आपल्याला, लवकर घरी जायचं आहे. ऊन पण लई यार, गरमी पण लई, तुम्हाला तर माहिती असेल ना. तर चला मित्रांनो, आता आपण डायरेक्ट भेटू. कल्याण पोहोचल्यावरती मी तुम्हाला परत कनेक्ट करतो तुमच्यासोबत. गाईज अजून आपल्याला एवढं एक्सपिरियन्स नाही मोबाईल घेऊन पब्लिकमध्ये चालायचा. आणि ते विनाकारण गर्दीमध्ये कोणी आपल्या मोबाईलला हात वगैरे लावला ना तर प्रॉब्लेम क्रिएट होईल, नाही का. आपला मोबाईल यार पहिले आपण गरीब आदमी, खराब झाला तर लफडा व्हायचा. म्हणून ठेवून देतो आपण मोबाईल. ट्रेनमध्ये चढल्यावरती मग बघूया. आता ट्रेन पकडताना धावपळ होत असते थोडी. आपलं पोहोचलो आहे मित्रांनो आणि ट्रेन पण आली. येते म्हणजे ट्रेन आलेली नाही, येते. तर तुम्हाला दिसेल जरा बारकाईने बघा बरं, दिसली ना. चला आपलं लग चांगलं आहे की ट्रेन भेटली. गरम होतं. एक्सप्रेस पकडतो मित्रांनो मी. ही डायरेक्ट डोंबिवलीला न थांबता डायरेक्ट कल्याणला थांबते. आणि आपला कमीत कमी 10 ते 12 मिनटं आपले वाचवते. कारण की ती डोंबिवलीच्या पुढे गेली ना लोकल ट्रेन तर ती थांबते यार, स्लो होते. आणि आउटरला पण थांबते. ही थांबणार नाही, डायरेक्ट कल्याणला थांबेल आता. तर त्याच्यात आपला वेळ वाचला. आणि लकली म्हणजे मी फ्रँकी घेऊन आलो आणि त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला ती ट्रेन भेटली, ठीक आहे. तर लेट झालेली जरा 4-5 मिनटं. आता अपना काम भी हो गया, ट्रेन भी मिल गई, कोई बात नाही. तर आता काय नाही, बस इथून आता ट्रेन निघाली की मस्त तुम्ही घरी पोहोचतो. तुम्हाला दाखवतो नीताला काय वाटतं बघून की फ्रँकी आता सरप्राईज देणार आहोत आपण तिला. तुम्हाला तर सांगितलंच मी. तर बघू आता तिथं गेल्यावरती बोलू आपण. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे गाईज. आणि व्हिडिओ आवडेल तर प्लीज लाईक करून घ्या. खूप काम येतो आहे आता, काय करतो. गरमी लई आहे मित्रांनो. कारण की 2 दिवस पाऊस पडला ना इथे कल्याणला. तर ऑलमोस्ट 2-2.5 दिवसाचा खूप गरमी वाढली आहे. 2 दिवस पाऊस पण पडला. ॲक्च्युली काय ना मित्रांनो, नीताचा मला फोन आलेला. तीच विचारते की फ्रँकी आणणार होते ना तुम्ही, म्हणजे तिने लास्ट मंडेला सांगितलं. त्यावेळेस मी तिला आजचं नाव सांगितलेलं. तीच मला विचारते आता फ्रँकी आणणार. मी तिला नाही बोललो आहे. तर बघू आता घरी गेल्यावरती समजेल आपल्याला काय होतं काय नाही. तर रिॲक्शन बघू, अगोदर नाही सांगणार आणि नंतर देऊ तिला. तिथं गेल्यावर बोलू आता आपण. आता पोचतो आहे घरी. घरी पोचल्यावरती बोलू आपण काय विषय. तिथं गेल्यावर आपल्याला समजेल. आता घरी पोचल्यावरती जरा चिडलेली बोलते, नाही बोलायचं ठेव फोन. मी पण कट करून दिला ना बाय. मी आणली फ्रँकी म्हणून मी कट करून दिला फोन. तो कट नाही करू शकतो. तर मित्रांनो पोचलो आहे मी, दाखवतो तुम्हाला. नाही आणली, नाही सांगितलं तुला फोनमध्ये. आता आणेल ना मग. पावर अरे असंच ब्लॉग शूट करत होतो ग, मग त्याच्यात विसरलो मी. नाही आणली का नाही आता एवढं उन्हात कुठं बघू.
केव्हा बोललो आणली? मागच्या मंडेला बोलले होते ना आणेल असं. आणेल ना मग पुढच्या मंडेला. चहा ठेवशील का मी जर आणली असेल तर? नाही तरी पण नाही, जर आणली तर मी खाली जाऊन तू चहा ठेवशील का? आणली ग, आणली ग. आता कशाला आहे त्याच्यावर? हा थँक्यू. चहा पण मिळणार, सगळंच मिळणार आता. सगळंच म्हणजे काय? सगळंच मिळणार. का रे काय? हो मम्मीला त्रास देतो. हां गुड, असं त्रास देत जा. हो पप्पा आला का असं खेळायचं बेटा. मिळणार नाही मग खायला. मला त्रास दिला तर. हो आता मारू नको नारळी. पब्लिकला बघून गावत का नाही. हा रडत नाही हा मित्रांनो, हा खेळतोय आणि असंच आरोड्या नॉन स्टॉप 2 तास मारतो रात्री. 2 तास, 10 तर 12. विचार करा माझी हालत कशी होत असेल. पण मी तिकडच्या रूम मध्ये छोटा जंगली प्राणी खाते हुए. मला एकदा पण नाही विचारला. सॉरी काय म्हणून सॉरी सॉरी? तूच का आता घ्या खाऊन घ्या. बायको गोष्ट खाल्ल्यानं प्रेम वाढतं. काही नको, घ्या काही नको नको अरे घ्या. माझ्या हाताने खाऊ घालू का? नको नको. तर कशी कशी लागली तुला फ्रँकी? फ्रँकी आउट ऑफ 100 पैकी 100. खूप टेस्टी. पहिल्यांदा खाल्ली फ्रँकी खूप दिवसांना, डिलिव्हरी नंतर ना. नाही का याच्या अगोदर एकदा खाल्ली, घरी आणली होती. छान लागते. आणि एवढी काय पूर्ण मी नाही खाणार आहे, आधीच खाणार आहे. ते काय कारण की बच्चूसाठी ती फॉलो करते काय रूल्स. जास्त नाही खात, थोडं टेस्ट म्हणून कोणाला सवय. सो फ्रँकी खूप छान आहे. थँक्यू. आणि गाईज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काहीतरी असं जाण्याला सांगू पार्सल. हां काय असेल बघ तू. बाय.